अरे राजवीर, आपल्या पिढ्या गेल्या, आणखी नोकऱ्या नाहीत कुणाला. माझे बाबा म्हणतात पिढ्यानं पिढ्या नोकरीच नाही. अरे राजवीर, कशी नोकरी लागल? आज तर आपल्याला आरक्षणच नाही, पिढ्या झालं. आपलं आपण काहीतरी काढू त्याच्यावर, बघू जरा. अरे म्हणून तर जरांगे पाटलाने एवढा मोठा लढा उभा केलाय की आपल्याला आरक्षण मिळून नोकरी मिळण्यासाठी. अरे दादा, आता आपल्याला खरंच असं आरक्षण मिळणार का? हो, मिळणार, काही दिवसानंतर मिळणार. राजवीर, रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपल्या पिढ्या मेल्या रे. आपलं पण तसंच होईल का रे? मित्रा, आपल्याला 90% पडून नोकरी लागणार, दुसऱ्यांना 40% जरी पडले तरी नोकरी लागत आहे. आपण काहीतरी काढू त्याच्यावर. हो. अरे माझ्या काकाला 95% मार्क भेटून नोकरी लागली नाही, तर माझ्या बाबाने त्या काकांना शेतामध्ये काम लावले. बर, आपण काहीतरी काढू त्याच्यावर. आपल्या पिढ्या आरक्षणा वाचून जर मेल्या तर आपलं कसं व्हायचं रे? अरे माझ्या बाबा म्हणतात आपल्याला आरक्षण नाही, तुम्ही शिकूनच मोठे व्हा आणि तुम्हाला नोकऱ्या लागू द्या, असे म्हणतात आमचे बाबा. दिवाळी आहे तरी आपल्या घरात आज फटाकड्या सुद्धा देत नाहीत वाजवायला, कारण पैसे नाहीयेत. त्याच्यासाठी ह्या वर्षी सोयाबीन गेलं, आता उसाला पाणी नाही म्हणून वाळत आहे, पुन्हा तूर गेली वाळून, आता सोयाबीन हरभरा सुद्धा उगवत नाही आपल्या शेतामध्ये. कसं करायचं आता? हे बघ, आपल्या मराठी मुलांची एवढी वाईट अवस्था झाली आहे की आता शिक्षण गेलं, आता जगणं सुद्धा अवघड आहे आपलं. कारण आपल्याला आरक्षणही नाही आणि आपण शिकून तरी कुठं जात आहोत? शेतातच काम करत. शिकून तरी काय करतो? कारण शेतातच काम करतो ना.